नमस्कार मित्रांनो, पार्लमेंट म्हणजे संसद याचा पुढचा टॉपिक बघूयात आपण. तो म्हणजे लोकसभेचे मतदारसंघ. आपल्याला माहीत आहे की लोकसभेमध्ये जे आपले डायरेक्ट प्रतिनिधी जातात, डायरेक्ट पद्धतीने, डायरेक्ट निवडणुकीने, प्रत्यक्ष निवडणुकीने ते कसे जातात. तर संपूर्ण भारताची विभागणी प्रादेशिक किंवा भौगोलिक मतदारसंघांमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे लोकसभेमध्ये जे खासदार म्हणून जाणार, म्हणजे आपले प्रतिनिधी म्हणून जाणार, ते कुठून जाणार तर प्रादेशिक किंवा भौगोलिक मतदारसंघ. याला इंग्लिशमध्ये जो वर्ड आहे तो आहे टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीज. हा इंग्लिशमधला शब्द पक्का लक्षात ठेवायचा. टेरिटरी म्हणजे काय? प्रदेश. प्रदेश म्हणजे कोणता? भौगोलिक प्रदेश, म्हणजे भौगोलिक सीमांनी व्याप्त असलेला प्रदेश, त्याला आपण म्हणतो टेरिटरी, प्रदेश, भौगोलिक प्रदेश. तर जो मतदारसंघ असतो तो भौगोलिक असतो. म्हणजे समजा जळगाव असेल तर जळगाव मतदारसंघ ची बाउंड्री डिसाईड केलेली असते की हे खेडं, हे खेडं, हे खेडं, त्याच्यानंतर हे गाव, ही नगर परिषदेचा हद्द, असं करून हे डिसाईड केलेलं असतं. त्याच्यातनं एक खासदार निवडून जाणार. मग तुम्ही म्हणाल की सर ह्याच्यामध्ये काय विशेष आहे, टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी असंच तर असतं? नाही, याच्यापेक्षा वेगळं सुद्धा असू शकतं. कॉन्स्टिट्युएन्सी वेगळी सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ विधान परिषदेवर शिक्षक आमदार जातात, त्यांची कुठली कॉन्स्टिट्युएन्सी असते? त्यांचा भौगोलिक मतदारसंघ असतो का? नाही, त्यांचा प्रोफेशनल मतदारसंघ असतो. म्हणजे जे शिक्षक, जे पेशाने शिक्षक आहेत, ते सर्व शिक्षक त्यांना मतदान करणार. म्हणजे त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा किंवा धुळे जिल्हा किंवा असं झालं का नंदुरबार जिल्हा, नागपूर जिल्हा? नाही. त्याच्यात काय झालं, मग ती जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तो मतदारसंघ आहे, तो एका पेशाने डिफाईन केलेला आहे. पेशाने त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे की शिक्षक असणार आहे. ओके. काही देशांमध्ये असं सुद्धा असतं की, आणि पूर्वी खास करून असायचं की गिल्ड मतदारसंघ. म्हणजे काय? गिल्ड म्हणजे काय की वेगवेगळे युनियन्स असतात ना, किंवा असोसिएशन्स असतात बघा, की सर्व व्यापाऱ्यांची संघटना. ओके. तर व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणजे काय की सर्व व्यापारी, जे नोंदणीकृत व्यापारी आहेत, ते सर्व व्यापारी मिळून मत देणार आणि त्यांचे प्रतिनिधी निवडून जाणार, ते व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी. ओके. म्हणजे तिथे मतदारसंघ काय झाला? मतदारसंघ जॉग्राफिकल नाही झाला, भौगोलिक नाही झाला, तिथे मतदारसंघ पुन्हा पेशाने झाला. आलं लक्षात? तर असं असू शकतं. म्हणजे प्रत्येक वेळी भौगोलिक आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं आहे की भौगोलिक मतदारसंघ, की आपल्याला वाटतं की दुसरा कुठला मतदारसंघ नसू शकतो. म्हणून हे क्लिअर केलं. टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे लोकसभेवर जाणारे असे कुठले विशिष्ट पेशानुसार जातात का? शिक्षकांचे खासदार, व्यापाऱ्यांचे खासदार, इंडस्ट्रीवाल्यांचे खासदार, मराठीवाल्यांचे खासदार, हिंदीवाल्यांचे खासदार? नो, एका विशिष्ट एरियाचे खासदार असतात. मग त्या एरियामध्ये व्यापारी पण असतात, डॉक्टर पण असतात, सरकारी कर्मचारी पण असतात, शेतकरी पण असतात, मजूर पण असतात, सर्व धर्मांचे लोक असतात. त्या क्षेत्रामध्ये असणारे सर्वांचे ते प्रतिनिधी असतात. म्हणून त्याला म्हणतो भौगोलिक किंवा प्रादेशिक मतदारसंघ. याचा मूळ इंग्लिश शब्द आहे टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी. ओके. आता मग हे कसं ठरवायचं की बाबा संपूर्ण भारत देशामध्ये किती राज्यांमधनं किती लोकसभेचे सभासद निवडून जाणार, किती खासदार निवडून जाणार, हे कसं ठरवायचं? आणि पुन्हा त्या राज्यामध्ये या बाउंड्री कशा तयार करायच्या मतदारसंघांच्या, याच्या बाबतीत घटनेमध्ये 2 गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे. कोणत्या 2 गोष्टी? पहिली गोष्ट अशी की प्रत्येक राज्याला इतके मतदारसंघ दिलेले आहेत की जेणेकरून एखाद्या राज्याची लोकसंख्या व त्या राज्याला दिलेले एकूण मतदारसंघ यांचे गुणोत्तर प्रत्येक राज्यासाठी जवळपास समान असावे. म्हणजे काय? म्हणजे असं की समजा, एक मी सिंपल एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून एक्झाम्पल घेतोय. समजा उत्तर प्रदेशची लोकसंख्या आपण समजूया 100, आणि समजा उत्तर प्रदेशला मतदारसंघ दिलेले आहेत 25. ओके. समजा महाराष्ट्राची लोकसंख्या आपण समजूयात 80.
आता महाराष्ट्राला किती द्यायचे मतदारसंघ? तर काय की उत्तर प्रदेशची म्हणजे प्रत्येक राज्याच्या, म्हणजे मग एक एक्झाम्पल घेतलं आपण, उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती? 100 व उत्तर प्रदेशला दिलेल्या लोकसभेच्या जागा 25 यांचं गुणोत्तर किती आलं? 4. 25 चौक 100. हेच गुणोत्तर महाराष्ट्रात पण आलं पाहिजे. महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे? 80. मग किती मतदारसंघ दिले तर गुणोत्तर 4 येईल? जर 20 मतदारसंघ दिले तर 20 चौक 80, 4 येईल. म्हणजे महाराष्ट्राला किती सीट दिल्या पाहिजेत? 20. समजा दुसरं एखादं राज्य आहे, त्या राज्याची लोकसंख्या आहे 40. आता याला किती सीट दिल्या पाहिजेत की गुणोत्तर 4 येईल? याला जर किती 10 सीट दिल्या तर गुणोत्तर 4 येईल. बघा, 10 चौक 40, म्हणजे याला 10 सीट दिल्या पाहिजेत. अशा पद्धतीने, म्हणजेच थोडक्यात काय, याचा अर्थ सिंपल भाषेत असा होतो की आता बघा, उत्तर प्रदेशची लोकसंख्या 100 होती तर त्यांना 25 मिळाले. महाराष्ट्राची 80 होती तर त्यांना 20 मिळाले. म्हणजे लोकसंख्या कमी झाली तर मतदारसंघ पण कमी झाले. तिसऱ्या एका राज्याची लोकसंख्या 40 होती तर त्यांना 10 मिळाले. म्हणजे आणखी कमी लोकसंख्या झाली तर कमी मतदारसंघ मिळाले. म्हणजे हे जे गुणोत्तराचं सगळं स्टेटमेंट आहे, असं स्टेटमेंट आहे राज्यघटनेमध्ये. याचा साधा सिंपल अर्थ काय होतो? याचा साधा सिंपल अर्थ असा होतो की प्रत्येक राज्याला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ दिले जातील किंवा दिले जावेत, याचा अर्थ असा होतो. क्लिअर? राईट. ओके, मग ठीक आहे, हे एवढं झालं. आता समजा उत्तर प्रदेशला 25 दिले, महाराष्ट्राला 20 दिले. आता हे जे 25 आहेत, या 25चं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं? समजा हा असा उत्तर प्रदेश आहे. ओके, हा आकारावर जाऊ नका. आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींनी पण नाराज होतात की असाच आकार का बरं काढला, मग तुम्ही देशद्रोही आहेत का, याचा अर्थ वगैरे वगैरे. तर तसं काही करायची गरज नाही. अंदाजे आकार काढलाय मी. उत्तर प्रदेशला 25 सीट मिळाल्या. ओके, आता या 25 सीट इथे कशा डिस्ट्रीब्यूट करायच्या? इथे अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायच्या की साधारणतः, आता याच्यातलं आधी तुम्हाला वाक्य दाखवतो. अच्छा, त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जे गुणोत्तराची अट आहे, ही अट 60 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्यांना लागू नाही. हे पक्क लक्षात ठेवा. ज्या राज्यांची लोकसंख्या 60 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही गुणोत्तराची अट लागू नाही. का लागू नाही? याच्याकरता लागू नाही की कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्यांसाठी ते गुणोत्तर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला तर त्या राज्यांच्या वाट्याला 1 पेक्षा सुद्धा कमी जागा, म्हणजे 0 जागा येऊ शकते. मग त्या राज्यांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्वच मिळणार नाही. आणि म्हणून ही अट या राज्यांना लागू होत नाही. ज्या राज्यांची लोकसंख्या 60 लाखापेक्षा कमी आहे त्यांना लागू होत नाही. 60 लाखापेक्षा कमी असलं तरी सुद्धा त्यांना किमान 1 जागा दिली जाते. ओके, हां, आता पुढचा भाग आहे की त्या ज्या 25 जागा समजा उत्तर प्रदेशला मिळाल्या, त्याचं हे कसं करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं. त्याच्यामध्ये असं सांगेल की वरील प्रमाणे राज्याला जागा वाटप झाल्यानंतर त्या जागांची भौगोलिक मतदारसंघांमध्ये विभागणी केली जाईल की प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या व त्या मतदारसंघाला दिलेल्या जागा यांचे गुणोत्तर जवळपास समान राहील. म्हणजे काय, हे आता सिंपल शब्दात सांगतो मी तुम्हाला. की समजा हे राज्य आहे, आता इथे 25 जागा आहेत, बरोबर. तर आपल्याला 25 भाग करायचे त्यांचे. समजा मी असे 25 भाग केले. ओके, हे 25 भाग असा समजून चला. किती आहेत मी मोजले नाहीत, 25 आहेत असं समजून चला की बाबा हे असे 1 ते 25 हे अशा 25 मतदारसंघांमध्ये विभागणी केली. ही विभागणी अशा पद्धतीने झाली पाहिजे की त्या प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या, ओके, समजा याची लोकसंख्या आहे 5.
आणि त्या मतदारसंघातनं निवडून येणाऱ्या जागा. ओके, आता एक लक्षात ठेवा की भारतामध्ये एका मतदारसंघातून एकच माणूस निवडून जातो. असं होतं का की जळगाव मतदारसंघातनं 2 खासदार गेले मतदारसंघातनं? असं होत नाही. जळगाव जिल्ह्यात एकापेक्षा जास्त मतदारसंघ असू शकतात, पण एका मतदारसंघातनं एकच माणूस निवडून जातो. ओके, मग आपल्याला इथे अट काय आहे घटनेमध्ये दिलेली की त्या मतदारसंघाची लोकसंख्या आणि त्या मतदारसंघातनं निवडून जाणारे लोकप्रतिनिधी ते तर एकच आहे नेहमी. हे गुणोत्तर प्रत्येक मतदारसंघासाठी सेम असलं पाहिजे. मग समजा या मतदारसंघामध्ये 5 माणसं आहेत आणि याच्यातनं एकच निवडून जाणार आहे, म्हणजे हा रेशो काय झाला 5. मग इथे सुद्धा हा मतदारसंघ कसा असला पाहिजे की हे गुणोत्तर 5च आलं पाहिजे, म्हणजे याची पण लोकसंख्या 5च आली पाहिजे, कारण जागा एकच आहे. याची पण 5च आली पाहिजे, जागा एकच आहे. याची पण 5च आली पाहिजे, जागा एकच आहे. एक्झाम्पल. याचाच अर्थ थोडक्यात काय होतो की मतदारसंघ अशा पद्धतीने बनवायचे भौगोलिक मतदारसंघ की जेणेकरून साधारणतः प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या ही सारखी असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर याची लोकसंख्या 100 असेल आणि 25 जागा असतील तर साधारणतः प्रत्येक मतदारसंघामध्ये 4-4 मतदार असले पाहिजेत रफली. कुठे 4.1 असतील, 4.2 असतील, कारण एकदम असे तुकडे करता येत नाही ना की एखादा खेडं आहे समजा, तिथले 100 मतदार घेतले की समजा ते कोरम पूर्ण होत असेल तर अर्ध गाव या मतदारसंघात, अर्ध गाव त्या मतदारसंघात, असं तर नाही करता येत ना. म्हणून हा रेशो थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो, पण जवळपास सेम असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की मतदारसंघ अशा पद्धतीने तयार करायचे की जेणेकरून प्रत्येक मतदारसंघामधली लोकसंख्या, मतदारांची संख्या ही जवळपास शक्य तितकी सारखी असली पाहिजे, म्हणजे इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचं. इट्स व्हेरी सिम्पल. ओके, म्हणजे तुम्हाला हा रेशोचा अर्थ कळला असेल. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने भौगोलिक मतदारसंघ तयार केले जातात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की संपूर्ण देशातलं राज्यांमधलं वाटप आणि राज्यांच्या आतमध्ये मतदारसंघामधलं वाटप याच्यामध्ये एकरूपता, समरूपता मेंटेन करण्याचा प्रयत्न राज्यघटनेने केलेला आहे. राईट. ओके. मग आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोकसंख्या हा शब्द आलेला आहे. मग लोकसंख्येचा अर्थ काय? लोकसंख्या या शब्दाचा बघा, कायदा, घटना याच्यामध्ये प्रत्येक जिथे काही कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे त्या शब्दाचा अर्थ दिलेला असतो. आता लोकसंख्या या शब्दामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. मागच्या वर्षाची लोकसंख्या का, त्याच्या मागच्या वर्षाची लोकसंख्या का, या वर्षाची लोकसंख्या, या वर्षाची लोकसंख्या घ्यायची म्हटली तर 1 जानेवारीची लोकसंख्या का, 1 जूनची लोकसंख्या का, 31 डिसेंबरची लोकसंख्या. म्हणून घटनेमध्ये लोकसंख्येचा अर्थ क्लिअर करण्यात आलेला आहे. आणि तो लोकसंख्येचा अर्थ असा आहे की जेव्हा मतदारसंघाची रचना करण्याचं काम चालू असेल, सुरू केलं असेल, त्यावेळी ज्या जनगणनेचे अंतिम आकडे प्रकाशित झालेले असतील अशा जनगणनेमध्ये असलेली लोकसंख्या. ओके. समजा 1974 मध्ये आहोत अशी कल्पना करा. 1974 मध्ये समजा आपल्याला मतदारसंघांची पुनर्रचना करायची किंवा मतदारसंघांची रचना करायची. तर ज्यावेळी आपण कधी मतदारसंघाची रचना करतो 1974 मध्ये. मग 74 मध्ये बघायचं की लास्ट कोणत्या जनगणनेचे आकडे प्रकाशित झालेले आहेत, फायनल आकडे. तर बघा 1974 आधीची जनगणना कोणती होती? 1971ला झालेली. मग 1971ला जनगणना झाली समजा एका वर्षाने. आता जनगणना झाल्यानंतर ते सगळं चेकिंग करणं, त्याचे टेबल्स बनवणं वगैरे वगैरे याला वेळ लागतो ना. समजा एका वर्षाने म्हणजे 1972 मध्ये आकडे त्याचे पब्लिश झाले फायनली जनगणनेचे. तर 1974 पूर्वी प्रकाशित झालेले आकडे कोणते आहेत? हे आहेत 1972 मध्ये प्रकाशित झालेले. कोणत्या साली झालेल्या जनगणनेचे? 1971चे. म्हणजे लोकसंख्येचा अर्थ असा होईल 1974 मध्ये की 1974 मध्ये त्याआधी झालेल्या जनगणनेचे प्रकाशित झालेले आकडे म्हणजेच 1971च्या आकड्यांमध्ये जी लोकसंख्या असेल ती लोकसंख्या म्हणजे 1974 मधली लोकसंख्येची डेफिनेशन असेल. क्लिअर? समजा 1984 मध्ये आपण करत असू
तर 1984 आधी झालेली जनगणना 1981 मधली जनगणना, मग 1981 मध्ये जनगणना, तिचे आकडे पण समजा प्रकाशित झालेले आहेत. तर 1981ची जनगणनेमधली लोकसंख्या ही त्यावेळची लोकसंख्येची व्याख्या असेल. क्लिअर? राईट. ओके. मग आता जनगणना दर 10 वर्षांनी होते, तुम्हाला माहीत आहे. जनगणना दर 10 वर्षांनी होते. 61, 71, 81, 91, 2001 अशी. राईट. 2011. मग प्रत्येक जनगणनेनंतर काहीतरी चेंजेस तर करावे लागतील ना, कारण एकतर जनगणनेनंतर एकतर लोकसंख्येमध्ये बदल होतात. नॉर्मली भारतामध्ये लोकसंख्या वाढते आहे. कालांतराने 60, 70, 80 वर्षांनी असंही होऊ शकते की लोकसंख्या कमी होऊ लागेल, म्हणजे बदल होईल. प्लस असं पण होईल की काही राज्यांची लोकसंख्या जास्त वाढेल, काही राज्यांची लोकसंख्या कमी वाढेल, किंवा काही राज्यांची लोकसंख्या निगेटिव्ह वाढ दाखवेल, म्हणजे कमी पण होईल. मग राज्यांमध्ये पण चेंज व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की राज्यांमध्ये जे वेगवेगळे मतदारसंघ आहेत, समजा आपण हे एक्झाम्पल घेतलं तर असं असू शकतं की काही कारणांनी समजा कुठे स्थलांतर झालं किंवा एखादं अर्बन सेंटर डेव्हलप झालं वगैरे. तर समजा कुठेतरी या शहरामध्ये काहीतरी सॉफ्टवेअर पार्क वगैरे काहीतरी मोठे प्रोजेक्ट आले आणि म्हणजे इकडनं स्थलांतर झालं लोकांचं, त्यामुळे या मतदारसंघाची लोकसंख्या खूप वाढून गेली, त्या मानाने यांची कमी होऊन गेली. असे अनेक बदल होतात ना जनगणनेमध्ये. त्यानुसार मग मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते. अशा पद्धतीने पुनर्रचना करण्यासाठी आयोग नेमणे आणि पुनर्रचना करणे याचे अधिकार राज्यघटनेने संसदेकडे बहाल केलेले आहेत. मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी योग्य तो आयोग नेमणे किंवा कुठलीही ऑथॉरिटी नेमणे आणि त्यानुसार पुनर्रचना करणे याचे अधिकार कोणाकडे आहेत? संसदेकडे देण्यात आलेले आहेत. आणि त्यानुसार संसदेने वेळोवेळी पुनर्रचना आयोग स्थापन केलेले आहेत. डिलिमिटेशन कमिशन असं त्याला म्हणतात. काय म्हणतात? मतदारसंघ पुनर्रचना आयोग, किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डिलिमिटेशन कमिशन. पक्क लक्षात ठेवा. डिलिमिटेशन कमिशन किंवा पुनर्रचना आयोग कशासाठी असतो? मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी. आणि कधी कधी स्थापन केले गेले हे 1952, म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा मतदारसंघ तयार करायचे होते. नंतर मग 1962, 10 वर्षांनी, कारण दर 10 वर्षांनी जनगणना होते. जनगणना झाली की जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी आयोग नेमला जातो. मग 1952, 1962, 1972 आणि 2002. ओके, 2002 अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेळी पुनर्रचना आयोग नेमले गेलेले आहेत. त्यानुसार पुनर्रचना झालेली आहे. पण 42वी घटना दुरुस्ती 1976 याच्याने एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये हा बदल झाला होता की अशी ओरड होऊ लागली होती, आणि प्लस सरकारचं असाही याच्यामध्ये उद्देश होता की भारताची लोकसंख्या सतत वाढते. भारत सरकार त्याच्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न करत होतं. वेगवेगळ्या नसबंदीच्या पद्धती, वेगवेगळे जे काय म्हणतो आपण त्यांना, म्हणजे गर्भधारणा प्रतिबंधक उपाय, स्त्रियांचे, पुरुषांचे वगैरे. त्याच्यानंतर छोट्या फॅमिलींना फायदे देणे, छोट्या फॅमिलींना प्रोत्साहन देणे वगैरे वगैरे. राईट. मोठ्या फॅमिलींना काही लाभांपासून वंचित ठेवणे, असे वेगवेगळे हे चालू होते. मग अशा सगळ्या लोकसंख्या प्रतिबंधात्मक उपायांना सपोर्ट मिळावा म्हणून एक गोष्ट करण्यात आली की काय असतं, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की लोकसभेच्या कोणत्या राज्याला किती जागा मिळणार हे कशावर अवलंबून आहे? त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. करेक्ट. मग एखाद्या राज्याची लोकसंख्या जर वाढत असेल तर त्या राज्याला लोकसभेचे जास्त सीट्स मिळतील, आणि एखाद्या राज्याची लोकसंख्या कमी होत असेल तर त्या राज्याला लोकसभेचे कमी सीट्स मिळतील.
मग हे राज्यातल्या त्या राज्यातल्या राजकारण्यांसाठी किंवा त्या राज्यातल्या जनतेसाठी एक प्रकारे चांगलंच आहे की लोकसंख्या वाढली तर त्यांचे प्रतिनिधी वाढतील, म्हणजे त्यांचं वजन वाढेल लोकसभेमध्ये. पण हे तर आपल्याला मग मग लोकसंख्या वाढू देतील का कमी करतील? अप्रत्यक्षपणे लोकसंख्या वाढण्याला प्रोत्साहन मिळेल आणि कमी होण्याला काही प्रोत्साहन मिळणार नाही. किंवा आपली लोकसंख्या कमी होते, आपण चांगलं काम करतोय आणि तरी आपले सीट मात्र लोकसभेत कमी होत आहेत, असं होऊ नये. आणि लोकसंख्या नियंत्रण उपायांना चालना मिळावी म्हणून इंदिराजींनी 1976 त्यावेळच्या सरकारने 42वी घटनादुरुस्ती केली. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं की लोकसभेच्या जागांचं राज्यांमधलं वितरण, म्हणजे लोकसभेच्या जागा राज्यांमध्ये कशा वाटल्या जाणार ते, आणि राज्यांच्या आतल्या मतदारसंघांची सीमा, या दोघांना सन 2000 पर्यंत गोठवण्यात आलं. मग काय सांगण्यात आलं की 1976 काय डिसाईड करण्यात आलं की याच्या पुढे 2000 सालापर्यंत, म्हणजे किती, जवळजवळ 25 वर्ष, की याच्या पुढचे 25 वर्ष लोकसभेच्या सीट्सचं जे वितरण आहे राज्यांमधलं हे 1971च्या जनगणनेनुसारच राहील. म्हणजे 1971 नंतर 2000 सालापर्यंत, म्हणजे 76 पासून 2000 सालापर्यंत, म्हणजे 25 वर्ष, 76 पासून पुढे तुमच्या राज्याची लोकसंख्या जरी वाढली तरी तुम्हाला एक्स्ट्रा सीट मिळणार नाहीत. आणि एखाद्या राज्याची लोकसंख्या कमी झाली तर त्यांचे सीट कमी होणार नाहीत. कारण काय, लोकसंख्येची डेफिनेशन 1971ला फ्रीज करण्यात आली. 71चीच लोकसंख्या 2000 पर्यंत चालेल. ओके, ही गोठवलं गेलं. ओके, राईट. याचा उद्देश आपण बघितलेलाच आहे की लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावं. झालं. मग हे कधीपर्यंत फ्रीज केलं होतं? 2000 पर्यंत. मग 2001 मध्ये, आता 2000 पर्यंत गोठवलेली होती संख्या, आता 2001 मध्ये हा प्रश्न आला की आता काय करायचं? आता मतदारसंघ म्हणजे लोकसभेच्या जागांचं पुनर्वितरण करायचं का राज्यांमध्ये? 2000 सालची ती आता बंदी संपते. मग 2001 मध्ये पुन्हा 84वी घटनादुरुस्ती करण्यात आली. उद्देश असा होता की अजूनही, म्हणजे 76 मध्ये जे ठरवलेलं होतं, ती जी उद्दिष्ट आहेत, लोकसंख्या जो म्हणजे आपला जो फर्टिलिटी रेट आहे, प्रजनन दर आहे, तो अजूनही जितका पाहिजे तितका कमी झालेला नाहीये. आणि म्हणून अजून 25 वर्ष जागांवर जागा गोठवण्यात येतील. कधी? 84वी घटनादुरुस्ती 2001. पक्क लक्षात ठेवा. म्हणजे 42ला पहिल्यांदा फ्रीज करण्यात आल्या. कधीपर्यंत? 2000 पर्यंत. मग 84, हा योगायोग असा आहे बघा, 42 दुणे 84, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. 42 नंतर सरळ 84वी घटनादुरुस्ती. कधी? 2001 मध्ये. याच्यात पुन्हा 25 वर्षांसाठी जागा गोठवण्यात आल्या. 25 वर्षांसाठी, म्हणजे आता 2026 पर्यंत जागा गोठवण्यात आल्या. की 2026 पर्यंत याच्यामध्ये पुन्हा बदल होणार नाही. कशामध्ये बदल होणार नाही? एकतर लोकसभेतल्या एकूण जागा पण वाढणार नाहीत आणि लोकसभेच्या जागांचं जे राज्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन आहे, याला इतक्या जागा, या राज्याला तितक्या जागा, ते पण बदलणार नाही. कधीपर्यंत? 2026 पर्यंत. मात्र एक मुभा 84व्या घटनादुरुस्तीमध्ये देण्यात आली की जे एकेका मतदारसंघाची भौगोलिक सीमा बदलण्याला अलाउड करण्यात आलं. ओके, आतल्या भौगोलिक सीमा बदलणं अलाउड करण्यात आलं. कारण काय? याच्याकरता की समजा की बाबा हा समजा महाराष्ट्र आहे. ओके, तर महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्राला समजा 48 जागा आहेत. तर या 48 जागा बदलणार नाहीत. पण समजा या 48 जागा असे मतदारसंघ होते. ओके, आता हे कधीपासून फ्रीज करण्यात आले आहेत? 1976 पासून. बरोबर. मग असं असू शकतं की बाबा मुंबईची लोकसंख्या खूपच वाढून गेली किंवा नाशिकची लोकसंख्या खूप वाढली,
त्या मानाने समजा इकडची लोकसंख्या फारशी वाढली नाही किंवा इथली कुठली लोकसंख्या कमी झाली, मग असं असू शकतं की एका जो पूर्वीचा एक मतदारसंघ होता त्याच्यामध्ये 30-40 1-1.5 कोटी लोक आहेत आणि एखाद्या मतदारसंघामध्ये 25-30 लाखच आहेत. मग हे डिस्ट्रीब्युशन बरोबर नाही ना. म्हणून 48 जागा तशाच तशा राहतील, फक्त या 48 जागा याच्यामध्ये 48 जागांचे जे मतदारसंघ आहेत, मतदारसंघ ॲडजस्ट करता येतील. म्हणजे बाबा या मतदारसंघामध्ये खूप जास्त मतदार झाले तर याच्यातला काही भाग काढून या मतदारसंघात टाकून द्या, याच्यात कमी झालेले आहेत तर तिकडचा काही भाग याच्यात टाका. हे अलाउड करण्यात आलं केव्हा? 84 मध्ये. आलं का लक्षात? एकूण जागा बदलणार नाहीत, राज्यांमधली जागांची वाटणी पण बदलणार नाही, पण त्या जागा राज्याच्या आत जे मतदारसंघ आहे त्यांच्या भौगोलिक सीमा ॲडजस्ट करायला अलाउड केलं. ओके, 84व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे. आणि हे जे गोठवलेलं होतं जागा ते कधीपर्यंत वाढवलं? 2026 पर्यंत. आणि ही जी आतली पुनर्रचना आहे मतदारसंघांची, ही मतदारसंघांची पुनर्रचना 1991च्या जनगणनेनुसार अलाव करण्यात आली. कारण 2001 मध्ये एक आधीची जी जनगणनेचे अवेलेबल आकडे होते ते 1991चे होते. तर 84व्या घटनादुरुस्तीने आतली पुनर्रचना कोणत्या याच्यानुसार अलाव केली? 91नुसार अलाव केली. ओके. आणि फ्रीज कधीपर्यंत वाढवलं? 2026 पर्यंत. त्याच्यानंतर अजून एक घटना दुरुस्ती करण्यात आली 2003 मध्ये, ती म्हणजे 87वी. आता याच्यात काय बदल झाला बघा. 84वी घटना दुरुस्ती 2001 मध्ये ज्यावेळी होत होती त्यावेळी 2001ची जनगणना झालेली होती, पण आकडे फायनली प्रकाशित झालेले नव्हते. 2003 मध्ये 2001च्या जनगणनेचे पण आकडे अवेलेबल झाले. म्हणून मग 87वी घटना दुरुस्ती करण्यात आली की जी मतदारसंघांची पुनर्रचना आहे आतली, जी 1991च्या जनगणनेनुसार अलाव करण्यात आली होती, ती आता 2001च्या जनगणनेनुसार अलाव करण्यात आली. 2001च्या कोणत्या घटना दुरुस्तीने? 87व्या घटना दुरुस्तीने 2003 मध्ये. बस एवढाच बदल. बाकी जो 2026 पर्यंतचा फ्रीज आहे तो आहेच जसाच तसा. ओके, राईट. सो आता सिच्युएशन काय? सो 42वी घटना दुरुस्ती 2000 पर्यंत फ्रीज, 84वी घटना दुरुस्ती 2026 पर्यंत फ्रीज, पण 1991च्या रचनेनुसार अंतर्गत पुनर्रचना अलाउड. आणि 87वी घटना दुरुस्ती 2026 पर्यंत फ्रीज चालूच आहे, 2001च्या जनगणनेनुसार पुनर्रचना अलाव करण्यात आली. ओके, अशा पद्धतीने. मग आता जर तुम्ही बघाल तर ज्या वेगवेगळ्या राज्यांच्या सीट्स आहेत त्या या टेबलमध्ये तुम्हाला दिसतील. बघा, हे इकडचं लेटेस्ट आहे. 2008 मध्ये डिलिमिटेशन कमिशन जे लेटेस्ट आहे त्याच्या रेकमेंडेशननुसार या जागा आहेत, या लोकसभेच्या आहेत. आणि या SC ST साठी ज्या रिझर्व्ह जागा आहेत त्या आपण नंतर बघणार. जसं बघा, बिहारला 40, त्याच्यानंतर 48 महाराष्ट्र, 42 आंध्र प्रदेश, राईट, 80 उत्तर प्रदेश, 42 वेस्ट बेंगाल. अशा पद्धतीने आहेत या वेगवेगळ्या जागा. ओके, तर एकूण किती? 543. त्याच्यात SC 1 मिनिट, शेड्यूल कास्ट, हां, SCसाठी रिझर्व्ह आहेत 84, STसाठी रिझर्व्ह आहेत 47. ही लेटेस्ट पोझिशन आहे. ओके, राईट. सो जर आपण डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर तुम्ही बघाल की 80 सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत लोकसभेच्या त्या आहेत 80 उत्तर प्रदेश, 2 नंबरवर 48 महाराष्ट्र, राईट. त्यानंतर 3 नंबरवर कोण येतो? वेस्ट बेंगाल 42, 4 नंबरवर बिहार 40, 5 नंबरवर तामिळनाडू 39. अशा पद्धतीने. ओके, या इथे बघा, हे का याच्यातलं हे पार्टीचे सिम्बल जाऊ द्या, कोणत्या राज्यात कोणती पार्टी आहे वगैरे वगैरे. मी एवढ्यासाठी दाखवतो तुम्हाला की टॉपचे राज्य कोणते आहेत, लोकसभेच्या सीट सगळ्यात जास्त कोणाकोणाला आहेत. बघा, उत्तर प्रदेश 1 नंबर 80 सीट्स, 2 नंबर कोण आहे? महाराष्ट्र
48, 3 नंबर वेस्ट बेंगाल 42, 4 नंबर बिहार 40 आणि 5 नंबर तामिळनाडू 39. हे पहिले 5 तर लक्षात ठेवा, क्रम लक्षात ठेवा नुसता. 1 नंबर यूपी, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर वेस्ट बेंगाल, 4 नंबर बिहार, 5 नंबर तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या पाठ ठेवा 48. ओके, MPSCच्या दृष्टीने महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा किती? 48. आणि टॉपच्या उत्तर प्रदेशच्या लक्षात ठेवा 80. ओके, ॲक्च्युली पूर्वी उत्तर प्रदेशचं ज्यावेळी विभाजन झालेलं नव्हतं, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश असंच, त्यावेळी एकूण 85 जागा होता. त्यातल्या उत्तराखंडला ॲक्च्युली 5 जागा गेल्या आणि मग उत्तर प्रदेशला 80 उरल्या. ओके, ते हे जरूर लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात येईल की जे फ्रीज झालेल्या आहेत त्या जागा, तुम्ही जर भूगोलाचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला भारतात लोकसंख्यावाईज राज्यांचा क्रम माहीत असेल. 1 नंबरला यूपी आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे. नंतर मात्र लोकसंख्येचा क्रम आणि जागांचा क्रम मॅच होत नाही. कारण काय की काही राज्यांची लोकसंख्या भरमसाठ जरी वाढली पण त्यांच्या जागा वाढल्या नाहीत, कारण जागा 2026 पर्यंत फ्रीज करण्यात आलेल्या आहेत. म्हणून लोकसंख्येनुसार राज्यांचा उतरता क्रम आणि याचा लोकसंख्येच्या दृष्टीने उतरता क्रम राज्यांचा आणि लोकसभेतल्या जागांचा उतरता क्रम हे प्युअर सगळेचे सगळे मॅच होणार नाहीत. ओके, याचं कारण काय की 1971 नुसार या जागा फिक्स करण्यात आलेल्या आहेत. जागांची संख्या 2026 पर्यंत त्याच्यात बदल होणार नाही. राईट, ओके. येस, सो अशा पद्धतीने या लोकसभेच्या जागांचं हे समीकरण आहे. आणि डिलिमिटेशन कमिशन वगैरे, डिलिमिटेशन कमिशन आपण नंतर पण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, ज्यावेळी आपण वेगवेगळ्या यांचा अभ्यास करू, स्वायत्त संस्था, संवैधानिक संस्था वगैरे वगैरे, त्यावेळी पण लोकसभेच्या सीटच्या अँगलने आपण हा अभ्यास केला. राईट, सो या व्हिडिओमध्ये आपण थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता याच्याशी संबंधित, पार्लमेंटशी संबंधित पुढचे टॉपिक्स बघू. राईट, थँक्यू व्हेरी मच.